गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपल्याला ड्रोन शूट होता गावामध्ये. तर निघालो होतो मी ड्रोन शूट करण्यासाठी. तर काढली आपली शाईन आणि निघालो. 2 बॅगा होत्या माझ्यासोबत. मित्र तिकडूनच डायरेक्ट स्पॉटवर येणार होता. तर रस्त्याने जाता जाताच आपल्याला ओमान सूरज भेटला होता. सूरज हाय करू लागला तुम्हाला. तर बघा कसा हाय करतोय. सकाळी मस्त तयार होऊन आलता सूरज. तर मग त्याला टाटा बाय बाय केला आणि निघालो मी. तर लोकेशन आपल्या गावापासून थोडंसं 1-1.5 किलोमीटर होतं आणि सर्व हॉटेल म्हणून आहे, तिथे ठेवला होता कार्यक्रम. तर तिथे पोहोचताच आपले अनिल सर तिथे बाहेर रांगोळ काढू लागले स्वागतासाठी. तर मस्त अनिल सरनं छान प्रकारे अशी रांगोळ काढलेली होती तिथे. तिथून थोडंसं आतमध्ये आलं की आपले आचारी, जे आपल्या गावामध्ये कुठे पण कार्यक्रम असला की आपले विशाल भाऊ तिथे हजर राहणार. तर विशाल भाऊ खिचडीची तयारी करू लागले, कारण कार्यक्रम थोडा चालू होणार होता. तर हे आहेत हॉटेल का निसर्गाचे मालक ओमकार पारसकर. आणि तिथून थोडंसं आतमध्ये गेले की आपले संतोष भाऊ बॅनर बांधू लागले. अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यक्रमाची तयारी चालू होती. तिथून मी म्हटलं सध्या टाईम होता तर ड्रोननं थोडासा डेकोरेशन केलेलं आणि वरचा थोडासा व्ह्यू घ्यावं. ड्रोनची थोडीशी जास्तच काळजी घ्यावी लागते, कारण ड्रोनची काय असते गॅरंटी वॉरंटी काय नसते. कारण एवढी महागाची वस्तू घेतली म्हणजे चांगली सेफ ठेवणं आपलं कामच असतं. तर मी ड्रोन आपला ओपन केला आणि चालू केला आणि साईडला ठेवून दिला. त्याच्यानंतर आपण ड्रोनचं रिमोट काढलं, कारण ड्रोनच्या रिमोटचं आपलं विदाऊट डिस्प्लेचं होतं. त्याच्यामुळे ड्रोनच्या रिमोटला मोबाईल कनेक्ट करायचा होता. मी मोबाईल वगैरे कनेक्ट केला. सगळे ॲक्सेसरीज ड्रोनच्या रिमोटला लावून टाकले, कनेक्टर वगैरे सगळं रेडी केलं. त्याच्यानंतर मग आपली बॅग वगैरे व्यवस्थित लावून साईडला ठेवून दिली. मग निघालो बाहेर मी, कारण मंडपामध्ये तर आपल्याला ड्रोन फ्लाय करता येणार नव्हता. त्याच्यामुळे बाहेर चांगल्या याच्यामध्ये पटांगणामध्ये जाऊन ड्रोन आपल्याला फ्लाय करायचा होता. त्याच्यामुळे मी गेलो बाहेर. तर मी ड्रोन फ्लाय करायचा बघत होतो, तर ड्रोन फ्लाय होत नव्हता, कारण आपला ड्रोन अपडेटला आलता. तर आपल्या अपडेटला थोडासा वेळ लागत होता, त्याच्यामुळे मी साईडच्या हॉटेलवर आलो. ड्रोन अपडेटला लावून टाकला होता. तर तोपर्यंत काय करावं म्हणलं तर चहा बिस्किट खाणं चालू होतं, कारण कार्यक्रमाला खूप वेळ होणार होता. त्याच्यामुळे म्हणलं तोपर्यंत भूक सहन होणार नाही. तर आपला ड्रोन अपडेट झाला होता मित्रांनो. तर थोडीशी सेटिंग करायची होती, कारण काही परमिशन मागू लागलं. तर त्याच्यामुळे मी परमिशन देऊन टाकल्या आणि आलो बाहेर ड्रोन शूट करण्यासाठी. तर शेवटी आपला ड्रोन फ्लाय झाला तेव्हा कुठं मनाला बरं वाटलं. तरी पण थोडीशी भीती होतीच, कारण ड्रोन अपडेट झाला होता ना त्याच्यामुळे. कारण कसं असतं ड्रोनचे जे कामं असतात ते सर्व GPS वरच चालतं ना त्याच्यामुळे. तर बघा मित्रांनो, ड्रोनवरती फ्लाय होत होता. तर मी सर्व अँगलनं थोडंसं शूट घेतलं. मंडप साईडला होता, मागच्या साईडला. त्याच्यामुळं थोडंसं सर्व अँगलनं शूट घेऊन तर शेवटी मी तुम्हाला दाखवलंच की कसं मी कशाप्रकारे शूट केलं, कोणत्या अँगलनं शूट घेतलेलं आहे. आज जास्त हिंमत होत नव्हती ड्रोनवरती घालायची, कारण ड्रोन आपला अपडेट झाला होता ना. त्याच्यामुळं कोणत्या परमिशन मागितल्या मी पण फास्टमध्ये देऊन टाकल्या होत्या, कारण मनामध्ये भीती होती की ड्रोन अपडेट होतोच का नाही, की आजचं शूट काय कॅन्सल होतं काय. शेवटी आपला शूट थोडा कंप्लीट झाला होता, त्याच्यामुळे ड्रोन मी खाली घेतला. तर ड्रोनला सेन्सर असल्यामुळं तो लवकर खाली येतच नव्हता. मग आणखीन थोडी मंडळी आली नव्हती, तर आम्ही मधात गेलो. तर बघतो इथं काय गिम्बलची चार्जिंगच संपली होती. तर चार्जिंग करण्यासाठी थोडंसं बोर्डवरती होता, त्याच्यामुळे काहीतरी जुगाड करण्यासाठी आम्ही कॅन घेऊन त्याच्यावर गिम्बल ठेवलं, नंतर लावलं चार्जिंग. शेवटी मित्रांनो कार्यक्रम आपला चालूच झाला होता. तर मित्र आपल्या गिम्बलनं थोडं सिनेमॅटिक करू लागला. या साईडला लेडीज बसल्या होत्या, या साईडला जेंट्स बसले होते आणि अनिल सर भाषण करू लागले. आपल्या भाऊला झोप येऊ लागली आणि सूरज थोडा 1 नंबरला जाऊ लागला. तर व्हिडिओ मी काढू लागल्यामुळं माझ्याकडे बघून थोडं हसत होतं. हे आपले मेन कार्यकर्ते बालाजी पाणी फाउंडेशनचे ते भाषण करू लागले. मित्रांनो, हे आपल्या गावातला पाणी फाउंडेशनचा गट आहे, उन्नती शेतकरी गट वारंगा मसाई. तर चांगल्या प्रकारे ह्याने ड्रेसिंग केलेली आहे, म्हणजे आपल्या गटाचं नाव छापून वगैरे. तर हे आपल्या उमा ड्रोनसोबत असं खेळत होता की जसं काय एखादं ते खेळणंच आहे. पाते वगैरे इकडे तिकडे सरकू लागलं. पण इकडं माझ्या मनात दगदग होऊ लागलं, कारण ड्रोन म्हणजे सोपं नाही ना. तर प्रत्येकजण आपापले मनोगत थोड्या थोड्या शब्दामध्ये, म्हणजे 5-10 मिनिटामध्ये 5-10 मिनिटामध्ये व्यक्त करू लागले. तर माझ्या पोटात आता कावळे चोरू लागले, केव्हा कार्यक्रम संपतेन केव्हा जेवू की. शेवटी माझं देवाने ऐकलंच म्हणावं. तर जेवणाला सुरुवात झाली. इथे खिचडीचे टोपले भरू लागले. आमचे आचार्यच आहेत विशालभाऊ इंगळे, गटाचे मेन कार्यकर्ते. तर ह्या साईडला गटाच्या कार्यकर्त्यांनी जिलबी ठेवली होती स्वीटमध्ये. जिलबी तर इथे केली नव्हती, पार्सलच आणली होती त्यांनी. आणि ह्या साईडला इकडे मंडपामध्ये पंक्ती बसल्या होत्या, जागा होती त्यामुळे लेडीज आणि जेंट्स एका साईडला बसले होते.
तर शेवटी सर्वजण जेवून करू लागले. शेवटी आपल्या पण पोटात कावळे ओरडू लागले. त्याच्यामुळे मी आणि माझा मित्र जेवायला बसलो होतो. तर सर्वांचे जेवण झाले. तर परत एकदा जे कार्यकर्ते होते आणि जे पाहुणे मंडळी आलेली होती, ते एक शेत बघण्यासाठी म्हणजे एक प्लॉट बघण्यासाठी जाणार होते. मी परत आपला ड्रोन फ्लाय केला आणि त्यांची थोडी शूटिंग घेतली. तर मित्रांनो, शूटिंग करणं पूर्ण झाली आपली. तर मी आलो हॉटेलमध्ये आणि ड्रोन पॅक करू लागलो. तर आपल्या जे पाठीमागे दिसतात ते हॉटेलचे मालक आहेत. आमच्या अगोदर दाखवला होता ते त्यांचा मुलगा होता. तर ड्रोन मी आपला पॅक करून सगळं सामान व्यवस्थित ठेवलं. ड्रोनचे पाते फोल्ड केले, एका जागी करून ठेवले आणि त्याला एका कपड्यामध्ये पॅक करून ठेवून दिलं. कारण कसं आहे, ड्रोन व्यवस्थित ठेवला तर पुढच्या ऑर्डरला आपली परेशानी होत नाही. तर आता समोर दाखवतो तुम्हाला मी कशाप्रकारे शूट केलं.